सो हे गाईज आता आम्ही मनालीसाठी जायला निघणार होतो. रात्रीभर आमचा 8 तासांचा प्रवास होता. त्यानंतर आम्ही सकाळी कुलूला पोचलो. तिथे आम्हाला हॉटेलमध्ये नाश्ता वगैरे करण्यासाठी थांबवलं होतं. तिथून पुढे फ्रेश वगैरे झालो. ते हॉटेल बघा किती मस्त व्ह्यू होता. खूप सकाळी भारी वाटलं आम्हाला तो व्ह्यू बघून. त्यानंतर तोंड वगैरे धुतलं, आम्ही फ्रेश झालो आणि नाश्ता वगैरे घेतला करायला. नाश्त्यामध्ये पुरी भाजी, सँडविच, पोहे वगैरे होते. त्यानंतर फोटो वगैरे काढले आम्ही आणि तिथून पुढं आम्हाला दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं. ज्यांना पॅराग्लायडिंग करायची होती किंवा रिवर राफ्टिंग तर त्या ठिकाणी जाणार होतो. आमच्या ग्रुपमधले काही मेंबर्स करणार होते त्यासाठी. आणि तिथून जाता जाता बघू शकता रोडवर त्यांचा मार्केट भरला होता. म्हणजे आपल्या इकडे कसं मार्केट असेल तसंच त्यांचंसुद्धा मार्केट भरला होता. सर्व खूप गर्दी होती. त्यानंतर आम्ही तिकडे रिवर राफ्टिंग करत होतो. त्या ठिकाणी पोचलो. नदीसाठी खूप थंड पाणी होतं. आम्ही फोटो वगैरे काढले. ज्यांना करायचं होतं ते गेले होते रिवर राफ्टिंग करायला. त्यानंतर आम्ही तिकडून आमच्या हॉटेलच्या इथे खाली आलो. हॉटेल वरती होतं आमचं, त्यामुळे अर्ध्या लोकांना चालत यायला लागलं होतं आणि गाडीने आमच्या बॅग्स वगैरे वरती घेऊन आले होते. त्यानंतर हे आमचं हॉटेल होतं. पुढील 2 दिवसांसाठी मनालीमध्ये स्टे होता. तर बघू शकता तुम्ही, आम्हाला हॉटेल दिले खूप मस्त आहे. त्यांची सोय वगैरे खूप भारी आहे. गरम पाणी वगैरे आहे आणि एवढी थंडी आहे नाही तर का फॅन नाही. आपण AC तर चालूच करू शकत नाही, पण ज्यांना हीटर वगैरे पाहिजे असेल तर घेऊ शकतो रूममध्ये. आणि रूम पण खूप मस्त आहे, पॉश आहेत एकदम, 5 स्टार. तर असं